जगामध्ये सांगणारे एवढे झालेत, सांगणारे की ऐकणारे कमी पडले. एवढे सांग, जो तो उठतो तो सांगतो, ऐकायचं कोणी? एवढे सांगणारे झाले. सांगतो तुम्हासी. बरं, सांगण्यासाठी अधिकार लागतो. अधिकार लागतो का नाही? मला एक सांगा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, वाक्य नीट ऐका बरं का, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजन्यांना सांगावं का टाळ नीट वाजव? त्यांनी सांगायचं टाळ नीट वाजव. अरे पण तुझ्या गळ्यात माळच नाही, तुला सांगायचा अधिकार? सांगायचा अधिकार? बागे बसली मंडळी, सांगायचा अधिकार नाही ना महाराज. हां, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याने अख्खा आयुष्य परमार्थात घालवले, त्यांनी जर एखादी चूक काढली तर ती मान्य पण होते ना, कारण त्याचा तो अधिकार आहे महाराज. मग सांगण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. मला सांगा, उद्या जर मी म्हटलं आंबेगाव बंद, तुम्ही म्हणाल महाराजाला येड लागले, तुम्ही माझं ऐकाल? पण उद्या जर मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र बंद, कोणाची चालू ठेवायची टाप आहे का? अधिकार? अधिकार महत्वाचा आहे का नाही? मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे. हो, आमदार होतपर्यंत तो पक्षाचा, आमदार झाल्यावर तो मतदारसंघाचा. हो, खासदार होतपर्यंत तो पक्षाचा, खासदार झाल्यावर तो पक्षाचा राहतो का? म्हणजे त्यांना सांगायचा आपल्याला अधिकार आहे ना, आपण त्यांचं ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. सांगण्यासाठी अधिकार लागतो महाराज. हो, अधिकार. आणि अधिकार म्हणजे काय? अगोदर आपण तसं वागणं आणि मग दुसऱ्याला सांगणं. अधिकार महत्वाचं. पहा, बापाने सांगितलं, नीट ऐका, अधिकार सांगतो बरं का मी. बापाने सांगितलं मुलाला, ही घे बिडी, ही घे बिडी आणि पेटून आण. बिडी घे आणि पेटून आण. पोरगं गेलं घाईघाईत, चुलीवर धरलं, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजली. बाप म्हणाला, मूर्खा, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील? पहा बाप, तू पुढे आयुष्यात काय करशील? आता ते पोरगं हुशार होतं. कुठलं होतं? अहो, लाखनगावचंच होतं. ते मुळात कसं हुशारच ना. तो म्हणतो बापाला, मला चॅलेंज, मला. त्याने घेतली बापाकडून बिडी, घाईगे गेला, चुलीवर धरली, पेटवली, येतपर्यंत वीजच दिली नाही. ज्याला हे कळलं नाही त्यांनी प्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं. वीजच दिले नाही म्हणजे काय केलं? वडी तर चालवते, येतपर्यंत अर्धी बिडी संपली. बापाने बघितलं, बापाने लगेच बिडी घेतली हातातून आणि त्याला म्हणला, मूर्खा, बिडी ओढतो, लाज वाटत नाही? बिडी ओढल्यामुळे अनेक प्रकारचा रोग होतो, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. आणि हा काय करतोय? बिडी ओढतोय. एक एक झुरक्याला एक एक उपदेश. मग बापाला जर असं वाटत असेल पोराने बिडी ओढू नये, त्यासाठी बापाने अगोदर काय केलं पाहिजे? त्याच्या जीवनातून, त्याच्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही नाही नाही, बिडी सिगरेट बाजूला केली, तेव्हा ते पोरग ऐकन महाराज. म्हणजे सांगण्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो ना. आणि अधिकार म्हणजे काय? अगोदर तसं वागणं, मग दुसऱ्याला सांगणं. मी एका पोराला म्हटलं, बाळ्या, काय तंबाखू खातो? पुढून शिक्षक चालले तू तंबाखू खातो, तुला लाज वाटत नाही? तो बाळ्या मला म्हणतो, महाराज, मी तंबाखू खायला माझ्या बापाला घाबरत नाही, तर शिक्षक काय? आणि योगायोगानं त्याचा बाप समोर आला, त्यांनी घाईघाई हात मागं घेतला असा. मी म्हटलं, जाऊ दे, मरू दे, बोलून गेला, पण बापाबद्दल इज्जत आहे. मी त्याला बाप त्याचा गेला म्हटलं त्याला, तू तर म्हटलं मी माझ्या बापाला घाबरत नाही, बाप आल्यावर हात का मागं घेतला? तो म्हणतो, घाबरतो म्हणून हात मागं नाही घेतला, तो याच्यातली अर्धी माग बोलून घेतला. म्हणजे बापच जर याच्यातली अर्धी घेत असेल तर पोरग काय तंबाखू सोडणार आहे महाराज? म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय? अधिकार महत्वाचा आहे महाराज. अधिकार नसेल तर उपदेश करू नये. विठाला विठाला. मग सांगण्यासाठी अधिकार पाहिजे. दुसरं गोष्ट अनुभव. अनुभव फार महत्वाचा आहे महाराज. मला सांगा, बसलेले मंडळी, ते चोपदारांनी इकडं माझ्याजवळ तुमचं कामच नाही, एक मागं थांबायचं, तिकडं ते आलेल्यांना शांत बसवायचं. विठाला विठाला विठाला.
म्हणजे एक तर सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, दुसरी गोष्ट अनुभव पाहिजे. अनुभव शिवाय बोलू नाही. अनुभव म्हणजे काय? आपण जसं वागलोय त्यातनं जो आपल्याला अनुभव आलाय त्या अनुभवातून दुसऱ्याला सांगणं महाराज. अनुभव महत्वाचा आहे का नाही? बसलेली मंडळी सांगा मला, किती अभंग पाठ आहे हे महत्वाचं आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्वाचं आहे? पाठ महत्वाचा, अर्थ नाही का कळाला? अभंग पाठ असणं महत्वाचं का त्याचा अर्थ कळतो हे महत्वाचं? बरं, किती अर्थ कळतो हे महत्वाचं का त्याचा किती अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव म्हणजे अनुभव महत्वाचा आहे का नाही? तुका म्हणे चाखोनी सांगे आणि माझा अनुभव आहे. अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे महाराज. तुका म्हणे येथे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव का म्हणे. अनुभव महत्वाचा आहे, बरोबर. मग एकतर अधिकार पाहिजे सांगण्यासाठी, अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे, आणि तिसरी गोष्ट जे सांगतोय ते हिताचं पाहिजे. हित हो, हिताचं पाहिजे, हिताचंच सांगावं. आणि हिताचं एखादं सांगत असेल तर त्याचं आपण ऐकावं. मला सांगा, एखादं लहान पोरग जर हिताचं सांगत असेल त्याचं ऐकावं का नाही ऐकावं? ऐकावं. मला सांगा, मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. माझं वय तुमच्यापेक्षा कमी आहे, लहान आहे, पण मी जर एखादी हिताची गोष्ट तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? नाही. म्हणजे हिताचं असेल तर लहान्यांनी जर हिताचं सांगितलं तर मोठ्यांनी त्याचं ऐकावं महाराज. बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर त्यांनी नवऱ्याने तिचं ऐकावं महाराज. हिताचं असेल तर बरं का. पण हिताचे सांगणारे खूप दुर्मिळ आहे आजकाल महाराज. हो, तुकोबरा म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. म्हणजे सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे आणि हिताचं पाहिजे. चौथी गोष्ट, शास्त्रात असं सांगितलंय विचारल्याशिवाय सांगू नये. आणि अजून सांगितलंय मूर्खाला, क्रोधी माणसाला उपदेश करू नये उपदेश महाराज. हो, लय अवघड महाराज. एक मूर्ख माणूस रेल्वेने चालला होता. रेल्वेने प्रवास. आता रेल्वेमध्ये सीटं कशी असतात? एक खाली, एक वर नाही मधी, आणि एक वरती, 3 असतात का नाही? आणि तो चालला होता आणि त्याला नेमकी जुलाब लागल्या. जुलाब माहिती आहे ना तुम्हाला? आपलीच माणसं आहे तुम्ही. पोट खराब झालं त्याचं नाईलाज, आणि त्याचं सीट होतं सगळ्यात वरती. कुठं? वरती. आणि त्याचं पोट खराब, तो सारखा वरून उतरायचा, खाली बाथरूमला जायचा, परत यायचा, परत वर चढायचा. अख्ख्या प्रवासात त्याचं हेच चालू, चढायचा उतरायचा, जायचा चढायचा, हेच चालू. घरी आला, बायकोने दरवाजा उघडला, आतमध्ये आला, पटकन खाली बसला. तर बायको म्हणली काय झालं? त्याने घडलेला प्रकार सांगितला. तब्येत खराब झाली, वर खाली करून माझी तब्येत अजून खराब झाली. बायको म्हणली, अहो जर तुमची एवढी तब्येत खराब होती तर खालच्या सीटवाल्याला विनंती करायची ना, कृपया तुम्ही माझ्या सीटवर बसा, माझी तब्येत खराब आहे. त्यांनी ऐकलं नसतं का? ऐकलं असतं ना. पण तो म्हणला मला काय कळत नाही का? विनंती केली असतं तर त्यांनी ऐकलं असतं, मला कळत नाही का? पण खालच्या सीटवर कोणी बसलंच नव्हतं तर विनंती करू कोणाला? मग अशा माणसाला उपदेश करून काय फायदा आहे का महाराज? फायदा नाही ना महाराज. म्हणजे अशा माणसांना उपदेश करून काय फायदा नाही. मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही महाराज. बघा, आणि काही माणसं उपदेश करून पण ऐकते नाही. बायको म्हणते नवऱ्याला सारखीच म्हणायचे, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, सारखीच म्हणायचे नवऱ्याला दारू पिऊ नका. ते वैतागलं, रोजच तेच. त्यांनी काय घेतलं? दारूची बाटली घेतली, बुचंबर दारू बायकोलाच पाजली, दिली पाजून. तिने पार तोंड वाकडं केलं, बया किती कडू आहे. तर म्हणलं हे दुःख कसं पचवत असेल माझं मला माहिती. हे दुःख मी कसं पचवतो माझं मला माहिती. तुला काय वाटतं मी एन्जॉय म्हणून पितोय? मग अशी लोक असतात महाराज, त्यांना उपदेश करून फायदा नाही. हो, पुढचा विनोद ऐका, तुम्हाला कळलं तर बघा बरं का, फक्त ध्यान देऊन ऐका मी काय सांगतो ते. हो, एक मित्र म्हणाला त्याच्या मित्राला, तो म्हणाला का दारू पितो तू? दारू पिऊ नको. दारू का पितो? तो म्हणला बायको सोडून गेली म्हणून पितो. बायको सोडून गेली म्हणून. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, बायको का सोडून गेली? तो म्हणतो दारू पितो म्हणून.
मग अशा माणसाला उपदेश करून फायदा आहे का महाराज? नाही महाराज. मग मूर्ख माणसाला, क्रोधी माणसाला, अहंकारी माणसाला उपदेश करून फायदा नाही महाराज. मग एक तर उपदेश करण्यासाठी पाहिजे अधिकार, दुसरा अनुभव, आणि तिसरं जे सांगाल ते हिताचं पाहिजे, आणि ती चौथी गोष्ट विचारल्याशिवाय सांगू नाही. आयुष्याचा नाश करू नका. आता नवीन वर्ष इंग्रजी चालीरीतीप्रमाणे चालू झाले, तारखेप्रमाणे. या नवीन वर्षामध्ये आयुष्याचा नाश करू नका. झालं गेलं ते जाऊ द्या. खाऊन खाऊन किती खाल्लं असेल, खाऊन खाऊन किती खाणार? 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, कोणाचा हाफ मर्डर केला असेल. पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं. पण ते महर्षी पदापर्यंत पोचले का नाही? मग आयुष्याचा नाश करू नका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हो, चांगलं आयुष्य महाराज एक तर मिळत नाही, नशिबाने आपल्याला मिळालंय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मान, चुकली या वर्म फेरा पडे. हो, वर्म चुकू देऊ नका महाराज. वर्म, हो, चांगलं आयुष्य जगा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा. साध्या सरळ गोष्टी महाराज. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही. आपल्याला चांगलं बोलता येत नाही महाराज. पती पत्नीने पण घरात चांगलं बोलावं, चांगलं बोलावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. मोटरसायकल, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक, पुढचं नवरा आणि मागचं. तुम्ही काय आजारी आहे का? तुम्ही असे का बघता माझ्याकडे? माझी भाषा समजते ना तुम्हाला? पुढचं चाक म्हणजे नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, भाव. मागचं चाक थोडं भाव खातं. मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे, त्यामुळे ते थोडं काय करतं? भाव खातं. पण माझं सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, मागच्या चाकाने भाव खायची गरज. ते म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल कुठे? पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. म्हणजे बॅलेन्स महत्वाचा का नाही आयुष्यामध्ये? संसारात, पती पत्नीत बॅलेन्स महत्वाचा आहे, समतोल. माझं तर असं म्हणणं आहे, माझं साधं सरळ म्हणणं असं आहे, प्रामाणिक मत असे, बायको अशी असावी की तिने नवऱ्याक कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याक कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा तो सुखाचा संसार. नाही तर काय महाराज, नाही तर लय अवघड. लग्नाचं तर लय अवघड झालं आता. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. लय अवघड महाराज लग्नाचं, लय अवघड. आता इथं भरपूर तरुण मुली आलेल्या आहेत, त्यांना मी लहान भावासारखं थोडंसं मार्गदर्शन करतो. नीट ऐका. हो, मुलगा पाहत असताना लई सुंदर बघू नका, लई देखणं बघू नका, लई पैशावाला, लई प्रॉपर्टीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई मोठा जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 नोकरीवाला आहे, पण रोज दारू पिऊन येत असेल तर तो पैसा किती दिवस टिकणार? आणि जर जिद्दीने असेल काम करणारा, कष्ट करणार, निर्व्यसनी असेल, तो 1 एकरची 50 एकर केल्याशिवाय राहणार नाही महाराज. निर्व्यसनी असू द्या महाराज. हो, हे झालं मुलींसाठी. आता मुलं पण आलेलेच आहेत की, मागं बसलेत पण आलेत. त्यांना पण वर्णन करतो मी, थोडंसं सांगतो, त्यांना मार्गदर्शन करतो. ऐका. हो, सुंदरच पाहिजे, श्रीमंताचीच पाहिजे, याच घरातली पाहिजे, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. आणि गरीब असली तरी चालेल, पण सडा सारवून रांगोळी काढत घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. हो, लय अवघड महाराज. मागचीच टाळी वाजली, मागच्यांनीच. म्हणजे बरोबर बाण लागला. म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय? मला एक सांगा, दशरथाला किती राणी होत्या? टाळकरी मंडळी 3. सगळ्यात आवडती कोण हो? सगळ्यात कैकई. दिसायला कशी होती? सगळ्यांमध्ये देखणी, सुंदर ना. सगळ्यात सुंदर राजाची मुलगी, दिसायला सुंदर एकदम, काही प्रॉब्लेम नाही. रोज लिपस्टिक, पॉन्ड, झेंडू बाम सगळं लावून मोकळी व्हायची ती. सुंदरच. राजाचं मनच तिच्यावर फिदा महाराज. कोणाचं? दशरथाचं. पण सगळ्यात जास्त दुःख कोणी दिलं राजाला?
कैकईनीच दिलं महाराज. हो. मला सांगा, दशरथ राजा राजमहालात राहत होता, राजा होता, पण त्याच राजमहालामध्ये त्याला सुखाचं मरण दिलं नाही. कोणी? आवडता पुत्र राम वनवासाला पाठवलं महाराज. कोणी? कैकईनी महाराज. आणि सीता वनवासात होती, पण वनवासात राहून सुद्धा घराचं तिने गोकुळ केलं. संस्काराचा परिणाम महाराज. हो, विठाल विठाल. तिसरा मुद्दा, ज्याचं लग्न जमत नाही ना, ज्याचं लग्न जमत नाही त्याला एक वाक्य सांगतो, म्हणजे मी झालो मोकळा. ज्याचं लग्न जमत आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची. रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं. रामाला फुकट सीता मिळाली का? बरं मला सांगा, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते? पुष्कळ. त्यात एक जण होता ना, कोण? रावण होता ना. पण शिवधनुष्य उचललं कोणी? रामाने. तेव्हा सीता भेटली महाराज, फुकट नाही भेटली महाराज. हां, मग रामाला सुद्धा शिवधनुष्य उचलावं लागलं सीता मिळवण्यासाठी, लग्न करण्यासाठी. मग आजच्या तरुण पोरांनी सुद्धा उचला ना धनुष्य. म्हणजे धनुष्य उचललं रामाने म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध केलं, तेव्हा सीता मिळाली. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा शिवधनुष्य उचला म्हणजे स्वतःला सिद्ध करा, कष्ट करा, पैसा कमवा, मुलींची लाईन लागन महाराज. कारण लग्न आजकाल फक्त दोनच गोष्टीवर जमतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. पगाराचा आकडा, या दोन गोष्टी. आणि मुलींना आजकाल लई डिमांड आलाय मार्केटमध्ये महाराज. आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लई डिमांड आलाय. ती म्हणते गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर मोठं पाहिजे, जमीन, पैसा, आईबाप. खुशाल नको म्हणता तुम्ही, तरच माझी पोरगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणन, नाही तर म्हणणार नाही. मग एवढी वाईट परिस्थिती. म्हणून मुलांना सांगतो, कष्ट करा, पैसा कमवा, नीतीने वागा जरा. आणि पैसा कमवा महाराज. पैसा म्हणजे देव नाही, मी नेहमी सांगतो, पैसा म्हणजे देव नाही, पण देवापेक्षा पण कमी नाही महाराज. हो, मला सांगा, आता अखंड हरिनाम सप्ताह बिन पैसा झाला का? बिन पैसा झाला? पैसा लागतो ना महाराज. आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही ना. बरे बाबा, म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैसा महत्वाचा आहे महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्याकडे पैसा आहे ना, पैसा, लांबचे सुद्धा जवळ येतात. आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या, जवळचे पण. पैसा महत्वाचा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, योग्य नीतीनं कमवा, योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा महाराज. विठाला विठाला.